आज आपण कविता अभ्यासाला घेऊया, जिचं शीर्षक आहे तरंग. प्राचार्य विठ्ठल वाघ यांनी लिहिलेली कविता. प्राचार्य विठ्ठल वाघ यांची आपण दुसरी कविता घेत आहोत, त्यामुळे परिचय कवींचा आपण केलेला आहे. तर चला कवितेला सुरुवात करूया. कवितेची भूमिका प्रथम मांडतो, मग कविता सुरू करू. पाण्यात पडलेला खडा तलावात तरंग उठवून जातो, तशी अवतीभवती घडलेली एखादी घटना संवेदनशील मनात भावभावनेच्या लहरी निर्माण करून जाते. पण आजकाल ही संवेदनाच बधीर झाल्याचे प्रत्ययास येते. कुठे अन्याय जुलूम झाला तर मन कसं पेटून उठायला हवं, श्वासातून वादळ घोंगावत यायला हवी. पारतंत्र्यात असे घडायचे, स्वातंत्र्यात असे घडताना दिसत नाही. सर्वत्र कशी सामसूम दिसते, जरा कुठे नजरेस पडतानाही दिसत नाही एखादा तरंग. तर कवींनी या सामाजिक भूमिकेवरती केलेला एक हल्ला आपण म्हणू, ही तरंग कविता. ग्रामीण वऱ्हाडी भाषेतील शब्द बघा, आपल्याला सुद्धा आनंद देतील. सारं कसं सामसूम तरंग नाही तलावात, वळ कलंडती असे कुठी गेले झंझावात. अळीमिळी गुपचिळी जगण्याची रीत झाली, निघे अर्थाचं दिवाय शब्दाची पत गेली. जित्या जाग त्या जीवाची मेल्यावानी गत झाली, उरातली आग इजे डोळ्यातल्या आसवात. सारं कसं सामसूम तरंग नाही तलावात, वळ कलंडती असे कुठी गेले झंझावात. वात भिजण्या पुरत तेल नाही दिव्यातून, राहे सन ही उपाशी गोळ घास नसल्यानं. महादेव सस्ता झाला महागल बेल पान, आम्ही आरतीचे दीप नाही तूप नाही वात. सारं कसं सामसूम तरंग नाही तलावात. धुरकऱ्याच्या तालानं किती बैलानं चालावं, कोंबे आरूचे कितीक मुक्या मुक्यानं सोसावं. असे मुसक्यांचाही भेव, कशी तक्रार करावं. पाय चालून थकले तरी सरली ना वाट, सारं कसं सामसूम तरंग नाही तलावात. ग्रामीण भाषेतील अप्रतिम अशी कविता आपल्या अचेतन मनाला जागृत करावा असा घणाघाती प्रहार प्राचार्य विठ्ठल वाघ करतायत. मला फार आवडली. बघा आपल्याला आवडते का.